श्री गणगणरामाय नमः. श्री समर्थ सद्गुरू परमपूज्य श्री गजानन महाराज यांच्या लीलांवर आधारित ग्रंथ गणगण काव्य मला आहे. या ग्रंथातील गीताची गायिका सौ अनुजा मटकर नेरुरकर असून संगीत संयोजन श्री सचिन धुमाळ व श्री संचित म्हात्रे यांनी केले आहे. व्हिडिओचे एडिटिंग सौ संगीता भालसिंगे यांनी केले असून काव्यलेखन श्री जगन्नाथ गांधी मुंबई मलाड यांनी केले आहे. श्री गणगणरामाय नमः. अध्याय 9. दिनांक 26 सप्टेंबर 1906 रोजी स्वामी आत्मारामजी देशपांडे यांच्या घरी पधारले. त्यावेळी त्यांचे भाचे बाळाभाऊ प्रभू हेही मुंबईहून आले होते. अमरावती येथील भाविकांच्या उपस्थितीत गुरुपूजनाचा सोहळा अत्यंत आनंदमय वातावरणात संपन्न झाला. या प्रसंगी बाळाभाऊंच्या अंतःकरणात नित्यानित्य विवेक जागृत झाला. त्यानंतर त्यांनी आपली नोकरी सोडली आणि स्वामींची सेवा करण्यासाठी शेगाव मठात दाखल झाले. परंतु भास्कर पाटलांना बाळाभाऊचे मठात राहणे पसंत नव्हते. त्यांनी उपरोधिक स्वरात बाळाभाऊंना म्हटले, मठात पेढे बर्फी खायला मिळतील, पण उरलेला सर्व घरीच मिळेल. हे वचन स्वामींच्या कानी गेले. तत्क्षणी स्वामींनी बाळाभाऊंना बेदम मार दिला. बाळाभाऊंच्या देहावर प्रहार होत असताना बंकटलालांनी स्वामींना दुरूनच पाया पडून विनंती केली की स्वामी, बाळाभाऊचे शरीर रक्तबंबाळ झाले आहे, कृपया आता मारणे थांबवा. तेव्हा स्वामी शांतपणे म्हणाले, बाळाभाऊंना काहीच झाले नाही. भक्तांनी आश्चर्याने बाळाभाऊंच्या शरीराची पाहणी केली, परंतु त्यांच्या अंगावर खाच खरोच सुद्धा नव्हती आणि बाळाभाऊ स्वतःही म्हणाले, मला काहीच झाले नाही. ही स्वामींची अद्भुत लीला होती. या घटनेमुळे बाळाभाऊंचा आध्यात्मिक अधिकार सर्व भक्तांच्या लक्षात आला आणि पुढे केवळ 4 वर्षातच ते स्वामींचे उत्तराधिकारी बनले. तो शुन तोषे सीताराम प्रगटने स्वामी
स्वामी गण गण राम, सीता सीतापती सीताराम, उधळे भक्ती रस रस राम, तोषुन तोषे सीताराम, वरती म्हणे भास्कर ऐसा, चट चटोरला नर ऐसा, पेढी बर्फी खाण्या मिळे, जेवण फुकफुकटाचे मिळे, स्वामी संगे हेची मिळे,
पतित पावन सीताराम। इति श्री गणगण काव्यमाला ग्रन्थस्य नवमोऽध्यायः समाप्तः। श्री गणगण रामार्पणमस्तु।